लोकशाही निवडणूक प्रक्रियेत त्या पक्षाचं चिन्ह हे त्या पक्षाची अस्मिता असतं, ओळख असतं. मतदार उमेदवारांच्या नावापेक्षाही पक्षाच्या चिन्हाला लक्षात घेत मतदान करत असतो. सध्याही सर्वत्र लोकसभा निवडणुकांचा माहोल आहे आणि या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अर्थात कमळ विरुद्ध पंजा अशीच ही लढत आहे. मात्र भारतासारख्या सगळ्यात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशातील या दोन प्रमुख पक्षांना आपापली चिन्ह कशी मिळाली, भाजपला कमळ आणि काँग्रेसला पंजा कसा मिळाला, याचा इतिहास आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. सध्या सगळीकडेच लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या निवडणुकांचा माहोल आहे आणि याच वातावरणात प्रत्येक राजकीय पक्ष आपापलं चिन्ह मतदारांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. वाड्यात, तांडा, वस्तीवर, गावात, शहरात आपलं चिन्ह पोहोचलं पाहिजे अशी सगळ्याच पक्षांची इच्छा असते. कारण ते चिन्ह त्या पक्षाची अस्मिता असतं, ओळख असतं. त्याच चिन्हांचा इतिहास आज आपण बघूयात. स्वातंत्र्यानंतरच्या 1951 ते 52च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताच्या निवडणूक आयोगाला असं वाटलं की ज्या देशात साक्षरता दर 20% कमी आहे तिथं निवडणूक चिन्ह महत्वाची आहेत. चिन्ह परिचित आणि सहज ओळखता येण्याजोगे असावीत आणि गाय, मंदिर, राष्ट्रध्वज, चरखा इत्यादी कोणत्याही धार्मिक किंवा भावनिक संबंध असलेल्या वस्तू दाखवू नयेत असं त्यावेळी ठरवण्यात आलं होतं. निवडणूक चिन्हांचे दोन प्रकार असतात, एक आरक्षित चिन्ह आणि दुसरं मुक्त चिन्ह. निवडणूक चिन्ह आदेश आणि वाटप आदेश 1968 यानुसार आरक्षित चिन्ह मान्यताप्राप्त पक्षाला दिलेलं निवडणूक चिन्ह आहे. आरक्षित नसलेल्या निवडणूक चिन्हांना मुक्त चिन्ह म्हणतात. हे अपक्ष उमेदवार किंवा अपरिचित राजकीय पक्षांना त्यांच्या विनंती आणि प्राधान्याच्या आधारावर कोणतंही शुल्क न देता ते चिन्ह दिलं जातं. आता देशातला दुसरा क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसला आतापर्यंत कोणतं निवडणूक चिन्ह मिळालंय ते बघूयात. 1951 ते 52च्या निवडणुकीत काँग्रेसला जोखड असलेले 2 बैल हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं. 1969 मध्ये काँग्रेसचे 2 भाग झाले. काँग्रेस ओ म्हणजे काँग्रेस ऑर्गनायझेशन आणि काँग्रेस आर म्हणजे इंदिरा गांधींची काँग्रेस. जानेवारी 1971 मध्ये निवडणूक आयोगानं काँग्रेस आर ही खरी काँग्रेस म्हणून मान्यता दिली. मात्र 2 बैल ह्या चिन्हाचा वापर कोणीही करू शकत नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं त्या चिन्हावर बंदी घातली. त्यानंतर काँग्रेस ओला महिला, कताई, चरखा आणि काँग्रेसला गाय आणि वासरू हे चिन्ह मिळालं. गाय वासरू वरून काँग्रेस पंजापर्यंत कशी पोहोचली ते बघूयात. 1970च्या दशकात काँग्रेस आर मध्ये आणखी एक फूट पडली आणि जानेवारी 1978 मध्ये इंदिरा गांधी काँग्रेसच्या आर अध्यक्षपदी निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी गाय आणि वासरू चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला, परंतु आयोगानं तसं करण्यास नकार दिला. फेब्रुवारी 1978 मध्ये आयोगानं इंदिरा गांधींच्या काँग्रेसलाच म्हणजेच काँग्रेस इंदिरा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आणि त्यांना पंजा निवडणूक चिन्ह दिलं. 1984 पूर्वी आयोगानं काँग्रेस इंदिरा ही खरी काँग्रेस म्हणून घोषित केली. भाजपला कमळ हे चिन्ह कसं मिळालं ते बघूयात. भारतीय जनसंघ भाजपच्या आधीचा पक्ष 1951 ते 52 लोकसभा निवडणुकीत भारतीय जनसंघला दीपक हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं होतं. 1977 मध्ये जनता पक्षात विलीन होईपर्यंत हेच त्यांचं निवडणूक चिन्ह होतं. त्यानंतर जनता पक्ष लवकरच फुटला आणि 6 एप्रिल 1980 रोजी बीजेएसच्या नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष भाजप स्थापन केला. 24 एप्रिल 1980 रोजी निवडणूक आयोगानं भाजपला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आणि त्यांना कमळ हे निवडणूक चिन्ह दिलं. असा आहे या पक्षांना मिळालेल्या चिन्हांचा इतिहास. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.